हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला दरवाजा बसवायचा आहे. इथं नानाला बोलून घेतलंय. त्याला बरंच 8-1 दिवस झाले सांगितलं होतं, पण आज त्याला टाईम भेटला. जाहिरातीचं कायचं हा दरवाजा जुना दरवाजा आहे. इथं मध्ये बसून घ्यायचा आपल्याला. काय 15-20 मिनिटाचं काम आहे, पण त्याला काही टाईम नव्हता भेटत. आज आलाय. आपला दरवाजा कट करेल जुना दरवाजा. दोन्ही इकडं बसवायचं, कारण कोंबड्या तिकडून आल्या का सगळ्या आतमध्ये इकडं सगळा पासारा. बरोबर आणले ना क्लिप? यायचा वायता ती चौकटच वेगळी वाटत आहे मला. चौकट नाही वेगळी, चौकट बरोबर आहे. चौकट काय बरोबर आहे, कारा किती आहे. हा काय चौकट बरोबर आहे. तो पण ना असे कारागीर भेटणे आता मुश्किल झालं आहे. हा ते आहे. नाही पाहते ना ते कारागीर. हा ते चुका वेगळ्या आहे, तू वेगळा बसू राहिलाय. आधी होल मोठे करू राहिलाय का? बोल मोठं. ते लोखंडाचा आहे, घे ना खाली म्हणजे वर निघन. हे जाईल फुटून. तर कसं काय फुटन? ते नाही फुटणार. आपले हा गुन्हा त्यासाठी लागत आहे. हा ना. हा स्पेशली याच्यासाठी. चला बरं का फटाफट जमलं का? मग हात कापसिला घर का आपल्याला नाही जमत. आणल्या का नको पेटतच होते. कोंबडी बसेल होती ना त्यांच्यावर. असं आहे का? कुठली तर मला बोल नको. फड मारते काय. निबार लागतो काय मग. किती वर्ष झाली? हे काय वर झालं? हे काय ठोकून दिलं. मिस्त्रीनं दुसरा लाकूड टोकून दिलाय. पाहिलं नाही केलं. का आपण घे जमल ना का नाही जमणार द्या. नाही काढून गेला. काही कामा लागली सांग बरं भाऊ. हा उचलाय का? वर उचलू. बस नका. वर काय राहते? वर चढून वर चढली ना. मग वर उचलू का? थोडी चढली. हा.
नाही बा, ही पोळीच आहे. कोडी म्हणजे अशी वाकडी. हा वाकडे ते जायली मरू दे दरवाजा ते बसून फक्त. कोडी असं नाही तर कोडी कोंबड्या नाही घरात आहे. मकर कोंबड्या येतात तिकडून. उठली उठली बी. आपला दरवाजा बसून झालाय, हम्म. थोडा राहिला आता कडी लावायची. दिसतंय मग. मिस्त्री काय जवळच आहे, जवळ घरातलाच मिस्त्री. तुला जनता येऊ ना तुझ्या घरी. आपला दरवाजा बसून झालाय आता, जुगाड करून टाकलं कारण कोंबड्या बाहेरून सगळ्या इकडे आतमध्ये यायच्या. चला आता भूक लागली, जेवण करून घेते. कोंबड्या पावा एक इथं वरती शॉकेशवर, एक इकडं बसली. सगळ्या घरात कोंबड्या यायच्या. इथे एक बसली, इथं पत्रावर पण अंडे दिलेत. आता ताण नाही दरवाजामुळं. चला जेवण करून घेतो आता. काय गेले का जेवायला? भजे, ते लहान मिरच्यांचे भजे गेलेत. अजून काय? वरण भात चपाती. चला जेवण करून घेतोय. ताईचा मुलगा पण आलाय. जेवण झाले आता आहे ना, हा पसारा आवरून घ्यायचा आहे आपल्याला. सगळा पसारा आवरून घेतो म्हणजे अश्विनी सारवायचा आहे ना. 2 दिवस झालं म्हणते सारवाय, आज घेतलाय पसारा आवराय महाराजांनी. मग आता तो दरवाजाच नव्हता तर पण याचा काय उपयोगच झाला नाही ना शेवटी तो. हा, त्याचे बळे बिळे काय लागले असते. मग चला आता एवढं घेतोय आवरून सगळं. बघा बॉडीगार्ड कसे फेकू राहिले. ते पाईप बीप सगळं काढा म्हणजे मग नीट रचून ठेवता येईल. पण ते काढले ते खाली पडले ते, परत ते वरचे. आणि ती नळी वरती टाका, नाही तर नळी जायची दबून. पुढे नळी, पाण्याची नळी ती दिसा ना का तुम्हाला? ती नाही दाबणार ती. कस काय दाबा? मग त्या म्हटली तिकडे पाण्याचा प्रेशर कमी येतोय ना घरात. तिच्यावर जातच नाही ना काय दाबायला. दरवाजा उभा ठेवू ना. दरवाजा उभा ठेवू, याच्यावर त्या कोंबड्या ठेवू. आता कोणत्या? कोंबड्यांना आणि बाकीच्या कोंबड्या अंडे ठेवतील का वरती ठेवलं? मग त्यांना इथं अंडे हे करायला करू ना, जाणं डबे देऊ ठेवू. मी एक काम करू ना, एवढं करण्यापेक्षा मी काय म्हणते, दरवाजा वरतून राहील, एक साडी आणून डायरेक्ट असं त्या मेडीच्या कडाने असं बांधून घेऊ ना. थांब दे, येतो पावा आधी. तसं होत इथं म्हणजे डबे ठेवले ना, ते बरोबर याच्यात अंडे घालते. ते पुढे घालते याला पटावाने अंडे, म्हणजे डायरेक्ट पॅकच होऊन जाईल बा, नाही का ते. चला आता बस ना. त्या गोण्या राहिल्या ना काढायच्या, तो पाईप. ये कोण्या काढू का? ती त्याने जुडून घ्यायला लागल, परत झाडता येत नाही सगळा पसारा ठेवल्यावर. पाईपच जरा हळू फेकू नका गोण्या, एकीत लाईटीचं सामान असेल. ते केबल चल दरवाजा उचलला. मला वाटलं तुम्ही बॉडीगार्ड आहेत. एकट्याला नाही उचलला. ट्राय तर करा मग, आहेच मी नाही उचलला तर. पसारा झालाय आवरून, इथं वरती ठेवलाय रचून. इकडे दरवाजा ठेवलाय, एक दरवाजा बसवला. आता हे आवरायचंय बाकीचं सारवायला. पण कोंबड्या बसून घेतो पहिल्यांदा, अंडे काढून राहिलेत ते कोंबड्या बसवायला. त्या पाहिजे सुंदरे. अय तो खोक्यात बसती का? निघतील ह्या वेळेस 30-40 अंडे न्यायला. मागच्या हप्त्यात आम्ही 90 अंडे नेले होते, त्याच्या मागच्या हप्त्यात नेले नव्हते. मग आता 30-40 अंडे निघायलाच पाहिजेत. मग आता कोंबड्या बसवायला लागतील, तरी पण निघतील हा ना 20-30. पण ते अंडे बस कोंबड्या बसून म्हणते, काय म्हणते? कोंबड्या बसून निघतील ना, कारण हौदावय आहेत ना तिकडं अजून. हौदावरचे आणले होते मी. ते ताजे अंडे होते हो, ते कोंबडी खोक्यात घालायचे, तिचे काढून ठेवले. ती एक तिथं शोकेश मध्ये घाली, ती डायरेक्ट आतमध्ये. तिचे काढले का तुम्ही? तिच्याच हौदावर राहते ना. नाही एक इथं खोक्यात घालायची नाही का, ते मी लाकडांना केलेला होता तो खोका, त्याच्यातले काढेल होते मी ते.
आमचं अंड साचवायचं साधन आहे हे, कारण याच्यात ठेवले का अंडे लवकर खराब नाही होते. थंड राहते ना गार. आता उन्हाळ्यामध्ये आम्ही त्याला काय करणार, असं ओला टावेल गुंडाळायचा, तो मडक्याला लावायचा, म्हणजे अंडे खराब नाही होते. फ्रीजमध्ये ठेवले होते, आतमधलं बबल काय होतोय, पातळ होते ना. फ्रीजमध्ये अंडे ठेवल्यावर अंडे खराब होता, फ्रीजमधले अंडे टिकती नाही. मोठे मोठे अंडे घेऊन राहिलो आता आपण, जे कोंबडी काढून पिल्लं काढून निघते ना असं. कारण पहिला कोंबडींचे अंडे छोटे होतेच ना. हिच्या का आधी किती 4 अंडे होते ना. हिच्या खाली 10च घाला, थोडे थोडेच ठेव ना, मग बाकी हेच त्यांना हाताळता नाही येते. मग किती 4 6 घ्या ना आता. 5 1 कोणता 10 अंडे बसवून देऊ आता हिच्या खाली. बसली येते पा कशी टोचते ती. हिच्या खाली किती भाऊ. उचला ना तिला वरती. तुम्हाला भीती नाही वाटत का? हिच्या खाली आहेत किती 7-8. पाहती पाहिली का कशी रागानं. पंधरा दिवस झाला आमच्या पोलेट्रीत पसारा असेल. मी 15 दिवसापासून पोलेट्री सारवा निघाली बघा. पोलेट्रीची हालत कोंबड्याने सगळी उकरू उकरू काढली. त्या दुसरी खाल्ली की तेच काळे खाल्ली. तिच्या खाली नाही पाहिले तर हाता बसला घ्या 1 नंबर. हा नाही तो का डोळ्यासमोर. हां हा इकडे एक, तो वाला नाही हो, हा काय इथे वाला. इकडे इकडे 1 नंबर इथं. तो एक लय छोटा घातला. पाहून निघाले. छोट्या अंड्यांखाली छोटे पिल्लं निघतात ना. तो शेजारचा. आधी तिच्या खाली पाहायला लागते किती आहेत, जास्त व्हायचे नाही. 8 अंडे घेतले तर आपण. मी नाही धरणार हा कोंबडी, मला भीती वाटते. बस झाले अजून एक की 2 आहेत खाली. याच्यात त्या वरच्या टीव्ही मध्ये 3 आहेत. 2 नाही 3 आहेत. होय बरं पाहुणे आहे का. चला आता आपण बघू वरती टीव्ही मध्ये किती कोंबड्या आहेत, म्हणजे बसून द्यायला सगळ्या एकटी. पाय यांनी भात आणून वरती वतलंय, त्याच्यामध्ये 2 अंडे तरी त्यांना दिसले नाही. अरे रे रे रे, दोन्ही फुटून गेले. ओ तुम्हाला त्या भाताच्या गोणीत अंडे नाही दिसले का? या पा बरं 2 अंडे होते, गेले फुटून. जाऊ द्यावं, एक खराबच आहेत ते. या वरती चला. गेल्या सगळ्या उडून. 4 कोंबड्या होत्या. अंडे एकही नाही येत आणि 4 कोंबड्या बसेल होत्या. अंडे काढून ठेवा की. त्या त्या तिकडे गेल्या 4 जणी. जिथं पाहावं तिथं नुसता पसारा पसारा. या बघा ह्या तारा कधीपासून त्यांना म्हणते उचला उचला, नाहीच ऐकती. अश्विनीने घेतले आता पोल्ट्री झाडायला, त्याच्यानंतर सारवायला लागेल. आता सारवायला लागलं म्हणजे पाणी आणून द्या तुम्ही. पाणी आणून देऊ का? किती वाजल्या? आता जेवढ्या लागतील तेवढ्या. आधी पाणी मारून घ्यायला लागेल. शेण नाही धरणार पोल्ट्री. येऊ पाणी घेऊन. थांबा ना, तिकडून काढा. ती लाल नळी आणा, या नळीला जोडा. डायरेक्ट नळीनंच प्रेशर ना पाणी मारू ना. अश्विनीने घेतली पोल्ट्री सारवायला. अर्धी सारवली ना जशी तू. पाणी सगळं इकडं आलं त्याचं. फार तोंड बिंड बांधून मस्त पाहिजे धुळीमुळं. तिकडं कोंबड्या खाली पाणी गेलं मागं. कमी करायचं आणि लय फास्ट केली नवी.
एवढी फास्ट केली. अश्विनीची सगळी पोलेटर सारून झाली. चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.